नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 12 ऑक्टोबर 2022 च्या चालू घडामोडी पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया आजची पहिली घडामोड। मानसिक आजारासाठी आता आरोग्य विभागाची टेलिमानस योजना सुरू करण्यात आली आहे। जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या अहवालात लहान मुलांपासून ते वृद्ध लोकांपर्यंत मानसिक आजाराच्या वाढत्या समस्या लक्षात घेऊन प्रभावी उपाययोजना करण्याची शिफारस केली आहे। खास करून कोरोनाच्या काळात वेगवेगळ्या कारणांनी मानसिक आजाराचे रुग्ण वाढू लागल्याने लक्षात घेऊन राज्याच्या आरोग्य विभागाने टेलिमानस नावाची संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला आहे। त्याचबरोबर कर्नाटक सरकारने विकसित केलेले ई-मानस सॉफ्टवेअर राज्यासाठी घेण्याचे निश्चित केले आहे। सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या जिल्हा मानसिक कार्यक्रमातील आकडेवारी गेल्या काही वर्षात मानसिक आजाराचे रुग्ण वेगाने वाढत असल्याचे दाखवणारा आहे। वळूया पुढील घडामोडीकडे। हरमनप्रीत कौरने ICC पुरस्कार जिंकत रचला इतिहास। भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिजवान यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचे बक्षीस मिळाले आहे। दोन्ही खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने त्यांच्या श्रेणीतील महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून निवडले आहे। महिला गटात हरमनप्रीत महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू ठरली आहे, तर रिजवानला पुरुष गटात हा बहुमान मिळाला आहे। वळूया पुढील घडामोडीकडे। महाराष्ट्र टपाल विभागाकडून राष्ट्रीय टपाल सप्ताह 2022 चे आयोजन करण्यात आले। सामान्य माणसाच्या आर्थिक सक्षमीकरणावर लक्ष केंद्रित करण्यासाठी टपाल खात्याने 10 ऑक्टोबर 2022 रोजी वित्तीय सशक्तीकरण दिवस साजरा केला। या अभियानाअंतर्गत विविध खाती उघडण्यासाठी आणि विविध पॉलिसींच्या खरेदीच्या मोहिमेसह महाराष्ट्र टपाल मंडल कार्यालयाच्या प्रत्येक जिल्ह्यात मेळा आयोजित करण्यात आला आहे। बर्न येथे मुख्यालय असलेल्या युनिव्हर्सल पोस्टल युनियनच्या स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त जागतिक टपाल दिवस साजरा केला जातो। टपाल विभाग 9 ऑक्टोबर 2022 ते 13 ऑक्टोबर 2022 या कालावधीत राष्ट्रीय टपाल सप्ताह 2022 साजरा करत आहे। पुढील घडामोड। झारखंड आणि पश्चिम बंगाल बालविवाहाच्या बाबतीत सर्वात वाईट राज्यांच्या यादीत अव्वल आहे। केंद्रीय गृह मंत्रालयाच्या ताज्या लोकसंख्येच्या नमुना सर्वेक्षणानुसार हे सर्वेक्षण गृह मंत्रालयाच्या रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त कार्यालयाने केले आहे। नमुना नोंदणी प्रणाली सांख्यिकी अहवालात सुमारे 8.4 दशलक्ष नमुना लोकसंख्येचा समावेश असलेल्या जगातील सर्वात मोठ्या लोकसंख्या शास्त्रीय सर्वेक्षणाद्वारे गोळा केलेल्या डेटावर आधारित विविध लोकसंख्याशास्त्रीय, जनक्षमता आणि मृत्यूदर निर्देशकांचे अंदाज समाविष्ट आहेत। पुढील घडामोड। 36व्या राष्ट्रीय खेळांमध्ये गुजरातची पूजा पटेल योगासनामध्ये सुवर्ण पदक जिंकणारी पहिली खेळाडू ठरली आहे। प्रथमच राष्ट्रीय खेळांमध्ये खेळल्या जाणाऱ्या 5 खेळांपैकी योगासन हा एक खेळ आहे। या भारतीय देशी खेळाने या वर्षाच्या सुरुवातीला खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स मध्ये पदार्पण केले। सेवा क्रीडा नियंत्रण मंडळ 51 सुवर्ण, 33 रौप्य आणि 29 कांस्य पदकांसह आघाडीवर आहे। पूजा पटेल हिने योगासना या क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले आहे। या गुणतालिकेत हरियाणा 95 पदकांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तसेच महाराष्ट्र 119 पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे। हरियाणापेक्षा महाराष्ट्राकडे कमी सुवर्ण पदक असल्यामुळे ते तिसऱ्या स्थानावर आहे। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। लाईक केल्याबद्दल धन्यवाद।